नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण प्राइस थेरी या पेपरचा पेपर नंबर 103 यामधील जो टॉपिक आहे आपला आजचा हा टॉपिक आहे इंटरनल अँड एक्सटर्नल इकॉनॉमिक्स, अंतर्गत व बहिर्गत बचती. आता या अगोदर आपण लॉ ऑफ रिटर्न अँड रिटर्न टू स्केल या संदर्भात अभ्यासला आपण या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण इंटरनल अँड एक्सटर्नल इकॉनॉमिक्स या संदर्भात म्हणजे अंतर्गत आणि बहिर्गत बचती कशा असतात, याचा उत्पादनाशी काय संबंध आहे, याचे काही प्रामुख्याने जे प्रकार पडतात, या सर्व संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला अंतर्गत बचती, त्याचे प्रकार, त्यानंतर बहिर्गत बचती, त्याचे प्रकार, त्याची माहिती, या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. आता उत्पादन संस्था उत्पादन घटकांच्या प्रमाणात वाढ करून उत्पादन वाढवित असतात. म्हणजे उत्पादन संस्था ज्या आहेत, म्हणजे जे उद्योग आहेत, त्यालाच आपण उत्पादन संस्था म्हणतो. आता ह्या उत्पादन संस्था नवीन नवीन उत्पादन घटकांमध्ये वाढ करून आपले उत्पादन वाढवत असतात. तेव्हा उद्योग संस्थेला काही फायदे मिळतात. म्हणजे ती जी उद्योग संस्था आहे याला काही फायदे मिळतात. अशा रीतीने दीर्घकाळात उद्योग संस्थेच्या वाढीबरोबर जे फायदे मिळतात ते दोन प्रकारचे असतात. त्यांना अंतर्गत बचती आणि बहिर्गत बचती असे म्हणतात. म्हणजे उद्योग संस्था नवनवीन किंवा उत्पादनाचे काही घटक असतात, कच्चा माल वगैरे, याच्यामध्ये तांत्रिक बदल असतील किंवा इतर बदल असतील, हे सर्व बदल करून नवनवीन वाढ करत असतात. उत्पादन संस्थेमध्ये वाढ करत असतात आणि त्यानुसार त्यांना प्रॉफिट मिळत असतो, म्हणजे फायदे मिळत असतात. आणि हे जे फायदे असतात ह्याला अंतर्गत आणि बहिर्गत फायदे म्हणतात. तर ते कोणकोणते फायदे आहेत, ते अंतर्गत आणि बहिर्गत काय आहेत, त्यामधला सगळ्यात पहिला जो आहे इंटरनल इकॉनॉमिक्स, म्हणजे अंतर्गत बचती ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण बघूयात. आणि आता उद्योग संस्थेची वाढ जेव्हा मोठ्या प्रमाणात होते किंवा उद्योगाचा विस्तार होतो, त्या उद्योगास अंतर्गत बचती किंवा अंतर्गत काटकसरीचे विविध फायदे मिळतात. या बचतीमुळे उत्पादन संस्थेचा जो सरासरी उत्पादन खर्च कमी होत असतो. म्हणजे जर बचत झाली तर जो सरासरी होणारा खर्च आहे हा कमी होतो. बचत कमी असेल तर खर्च वाढतो आणि जर बचत जास्त असेल तर खर्च कमी होतो. हे अंतर्गत बचती आपण बघूयात. आता अंतर्गत बचती उत्पादन घटकांची अविभाज्यता आणि विशेषीकरणामुळे प्राप्त होतात. आता उत्पादनाचे काही जे घटक आहे, अविभाज्य घटक आहेत, त्यांचे विभाजन करता येत नाहीत. आता अविभाज्य म्हणजे काय, ज्यांचं विभाजन करता येत नाही असे अविभाज्य घटक आहेत. त्यामध्ये कोणकोणते आहेत, उदाहरणार्थ यंत्र आहे, व्यवस्थापक आहे, संशोधक आहे इत्यादी. उत्पादन कमी प्रमाणात केले तर या घटकांचा पूर्ण क्षमतेचा उपयोग होत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. परंतु जेव्हा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते तेव्हा या घटकाच्या पूर्ण क्षमतेचा वापर होत असतो. त्यामुळे उत्पादनाचा सरासरी खर्च कमी होत जातो. अशा प्रकारे अविभाज्य घटकांच्या पूर्ण क्षमतेचा वापर केल्यामुळे अंतर्गत बचती त्या उत्पादन संस्थेला मिळत असतात. म्हणजे कोणत्याही उत्पादन संस्थेच्या अंतर्गत बचती मिळवायची असेल, जे अविभाज्य घटक आहे यांचा पूर्ण क्षमतेने वापर करणे. म्हणजे पूर्ण क्षमतेने ज्यावेळेस आपण अविभाज्य घटकांचा वापर करतो त्यावेळेस त्या उत्पादन संस्थेला अंतर्गत बचती मिळत असतात. तसेच वाढत्या उत्पादनामध्ये श्रम विभागणीचा अवलंब केला जातो. वाढतं जे उत्पादन आहे यामध्ये श्रम विभागणी करणे, त्यामुळे श्रमिकाची कार्यक्षमता वाढते. म्हणजे श्रम विभागणी म्हणजे आपण बघितलेलं आहे, श्रम विभागणी म्हणजे जे स्पेशलायझेशन म्हणजे काय, की ज्याला ज्या कामामध्ये कुशल आहे, प्रत्येक व्यक्तीला एका व्यक्तीला एकच गोष्ट बनवायला नाही सांगणे, तर त्याचे पार्ट वाटून देणे. ज्या पार्टमध्ये जी व्यक्ती स्पेशलिस्ट आहे त्या व्यक्तीला ते पार्ट बनवायला लावणे म्हणजे श्रम विभागणी करणे. आता श्रमिक एकाच प्रकारचे काम करत असल्यामुळे त्यांच्या कौशल्यात वाढ होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. आता डिव्हिजन ऑफ लेबर हा घटक तुम्हाला नंतर आहे, तो आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघणार आहोत. परंतु थोडक्यात श्रम विभागणी म्हणजे काय, तर स्पेशलायझेशन असतं, म्हणजे प्रत्येकाला वेगळं काम वाटून देणे. आता अंतर्गत बचतीचे काही प्रामुख्याने प्रकार आहेत. ते कोणकोणते प्रकार आहेत, पहिला जो त्यातला प्रकार आहे तो तांत्रिक प्रकार आहे. आता तांत्रिक प्रकार जो आहे, ह्या तांत्रिक प्रकारामध्ये
उद्योग संस्थेचा आकार मोठा असेल तर त्या संस्थेला तांत्रिक बचतीचा लाभ होतो. आता तांत्रिक बचती या उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जात असल्याने मिळतात. उद्योग संस्थेला पुढील तांत्रिक बचती किंवा फायदे मिळू शकतात. त्यातले कोणकोणते फायदे आहेत? त्यातला तांत्रिक बचतीमधला पहिला फायदा आहे तो आहे मोठ्या प्रमाणावर विशेषीकरण. आता उत्पादन संस्थेचा व्याप वाढत असताना संस्थेला उत्पादनाच्या निरनिराळी कार्य मजुरांमध्ये वाटून देणे शक्य होते. मजुरांमध्ये कामाचे वाटप केल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामात तरबेज होतो. तो अधिक जलद गतीने काम करू लागतो. प्रत्येकास आपल्या प्रक्रियेच्या विशेषीकरण प्राप्त होते. प्रत्येक प्रक्रियेसाठी विशेषज्ञांची नेमणूक केली जाते. अशा पद्धतीनं जे तांत्रिक बचत आहे यामध्ये जो फायदा आहे मोठ्या प्रमाणात विशेषीकरण, तो विशेषीकरणाचा हा एक सर्वात चांगला आणि महत्त्वाचा फायदा आहे. आता दुसरा जो प्रकार आहे अंतर्गत बचतीचा, तांत्रिक प्रगतीनंतरचा व्यवस्थापकीय बचती. आता त्यापूर्वी आपण जे तांत्रिक बचतीचे फायदे आहेत त्यातला पहिला फायदा बघितला. आता उच्च प्रतीच्या तंत्रज्ञानाचा वापर दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे दुय्यम वस्तूचे उत्पादन. आणि चौथा जो फायदा आहे वेळ व खर्च याबाबत बचत आपण करू शकतो. हे झाले तांत्रिक बचतीचे फायदे. झाले. आता याच्यानंतर व्यवस्थापकीय बचती, दुसरा जो प्रकार आहे हा आहे व्यवस्थापकीय बचती. आता व्यवस्थापकीय बचतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या उत्पादकाला व्यवस्थापकीय फायदे मिळतात. याचा अर्थ मोठे उत्पादक विविध उत्पादक विभागात नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्थापकांची नेमणूक करू शकतात. कारण मोठे उद्योग आपले उत्पादक विविध विभागात नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्थापकाची नेमणूक करू शकतात. उदाहरणार्थ वस्तूच्या जाहिरातीसाठी वेगळा व्यवस्थापक, खरेदी व विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्थापक वगैरे. हे व्यवस्थापक आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांचा जे फायदा आहे उत्पादकाला घेता येतो. म्हणजे जी व्यवस्थापकीय बचती आहे यामध्ये जर तज्ज्ञ व्यक्ती असेल आणि तज्ज्ञ व्यक्तीला ते जर काम आपण दिलं किंवा नेमणूक केली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक केली तर आता व्यवस्थापक, खरेदी व विक्री स्वतंत्र व्यवस्थापक, म्हणजे छोटे जाहिरातीचा एक वेगळा व्यवस्थापक, अशा प्रकारे आपण ते त्याला डिव्हिजन ऑफ लेबर जसं आपण मागे विशेषीकरण बघितलं त्याच पद्धतीने हे आहे. यामध्येही श्रम विभागणीचे फायदे करून घेऊ शकतात किंवा होते. संचालकाची विविध तज्ज्ञांची नेमणूक करू शकतो. त्यामुळे त्यांच्यात फायदा उद्योग संस्थेला होतो. म्हणजे प्रत्येक वेगवेगळा तज्ज्ञ, प्रत्येक विभागाचा, प्रत्येक डिव्हिजनचा एक तज्ज्ञ नेमणे, म्हणजे त्याचं व्यवस्थापन करणे, हे व्यवस्थापकीय बचतीचे फायदे आपणास पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे धोक्याचे विभाजन. आता जे संभाव्य धोके असतात उद्योग क्षेत्रामध्ये, ह्या धोक्यांचंही सुद्धा विभाजन केलं जातं. हा सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे. लहान उद्योगापेक्षा मोठ्या उद्योगात होणारे धोके किंवा नुकसान कमी असते. कारण मोठे उद्योग आपले नुकसान विविध उद्योग संस्थांमध्ये विभागू शकतात. हे धोके एखाद्या वस्तूची किंमत घटण्यासंबंधी असू शकतात. अशा परिस्थितीत मोठे उत्पादक मालाचे साठे करून ठेवू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन करून ते बाजारपेठेत माल विकू शकतात. याशिवाय कच्च्या मालाच्या संदर्भात उत्पादकांना धोके पत्करावे लागतात. आता कच्चा माल वेळेवर मिळाला नाही तर उद्योगाला मोठा फटका बसतो. अशा परिस्थितीत मोठे उत्पादक कच्चा माल भिन्न ठिकाणाहून अधिक किमतीला का होईना पण खरेदी करू शकतात. त्यामुळे त्यांचे उत्पादन बंद होण्याचा धोका नसतो. याउलट लहान उत्पादकांना अशी खरेदी शक्य नसते. त्यामुळे कच्च्या मालाच्या अभावी त्यांना व्यवसाय बंद ठेवावा लागतो. हे झालं धोक्याचं विभाजन. आता चौथा प्रकार आहे खरेदी विक्री विषयक बचती. आता खरेदी विक्री जे विषयक बचती आहेत ह्या बचतीमध्ये प्रामुख्याने वस्तूच्या खरेदी विक्रीचे फायदे असतात. मोठे उत्पादक, आता खरेदी विक्रीची बचती बघा, ह्या बचतीमध्ये प्रामुख्याने वस्तूच्या खरेदी विक्रीचे फायदे असतात. मोठे उत्पादक उद्योग संस्थेसाठी लागणारा जो कच्चा माल आहे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतात. त्यामुळे त्यांना घाऊक किमतीचे फायदे मिळतात. त्यातून त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो. शिवाय हे उत्पादक आपले उत्पादन योग्य किंमत आल्यावर विकतात, कारण त्यांच्यात वस्तूचा साठा करण्याची क्षमता असते. आता खरेदीप्रमाणेच विक्रीसाठीही तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात येते. त्यामुळे विक्रीत वाढ होऊन त्याचे फायदे उत्पादकाला मिळतात. म्हणजे खरेदी विक्री विषयक ज्या बचती आहेत ते अंतर्गत बचतीचं आपण बघतोय
त्यानंतर ही जी खरेदी विक्री विषयक बचत आहे, यामध्ये आपण आता जे लहान उद्योग व्यवसाय असतात, हे जे लहान उद्योग व्यवसायांना काय होतं की मोठ्या प्रमाणात माल खरेदी विक्री करता येत नाही, परंतु ज्या मोठ्या उद्योग संस्था असतात ह्या मोठ्या प्रमाणात कच्चा माल साठवून ठेवून त्यापासून विविध वस्तू बनवून त्या बाजारात विक्रीसाठी आणू शकतात. त्यामुळे त्यांना जी किरकोळ किंमत मिळायची ती मिळते. परंतु लहान उद्योग यामध्ये फसतात. त्याचं कारण असं असतं की त्यांना एवढा माल घेणं शक्य नसतं आणि त्यांना माल किरकोळ किमतीला घ्यावा लागतो, म्हणजे त्यांचा नफा कमी होतो. त्यानंतरचा जो 5वा अंतर्गत बचतीचा प्रकार आहे, तो प्रकार आहे वित्तीय बचती. आता मोठ्या प्रमाणात उत्पादकांना अंतर्गत म्हणजे वित्तीय बचती म्हणजे अंतर्गत काटकसरीत जो फायदा मिळतो तो वित्तीय स्वरूपाचा असतो. म्हणजे अंतर्गत ज्या बचती आहेत, आपण वरचे 4 प्रकार बघितलेत, यामध्ये जो फायदा आहे हा वित्तीय फायदा असतो. असा फायदा उत्पादकाला त्याच्या मोठ्या प्रमाणावर वित्तीय मागणीतून मिळत असतो. आता मोठे उत्पादक विविध वित्तीय संस्था, सरकार व खाजगी व्यक्तींकडून भांडवल सहज उभे करू शकतात. आता मोठ्या प्रमाणात उत्पादकाची बाजारपत अधिक असल्यामुळे त्यांना मिळणारे कर्ज कमी व्याजदराने व सहज उपलब्ध होते. त्यातून त्यांची व्याजात मोठी काटकसर होते, शिवाय त्यांची गैरसोय होत नाही. आता वरील ज्या बचतीचे जे काही प्रकार अंतर्गत बचत आपण बघितलेत, जे 5 प्रकार होते ते 5 प्रकार जेव्हा आपण बघितलेत, त्यामध्ये पहिला प्रकार तांत्रिक, दुसरा व्यवस्थापकीय, तिसरा धोक्याचे विभाजन, चौथा खरेदी विक्री विषयक बचती आणि 5वा जो प्रकार होता हा होता वित्तीय बचती. आता यावर असं आपल्याला लक्षात येतं की मोठ्या आकाराच्या उत्पादन संस्थांचाच वरील सर्व लाभ मिळत असतात आणि लहान आकाराच्या व कमी उत्पादन क्षमता असणाऱ्या उद्योग संस्थांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. हे झालं अंतर्गत बचत. आता एक्सटर्नल इकॉनॉमिक्स म्हणजे बहिर्गत बचती आहे. ज्या बहिर्गत बचती आहेत आता त्या बघूयात आपण. आता उद्योग संस्थेच्या वाढीमुळे उत्पादकास जसे अंतर्गत बचतीचे फायदे मिळतात, तसेच त्यांना बाह्य फायदेसुद्धा मिळतात. अशा फायद्यात एखाद्या उद्योग समूहाचा फायदा होत नाही, तर हे फायदे इतर उद्योग संस्थांनाही मिळणारे असतात. अशा प्रकारचे फायदे उद्योगांच्या स्थानिकीकरणातून मिळतात. अशा फायद्यांची मक्तेदारी होत नाही. अशा बचतीतून उद्योग संस्था आपल्या उत्पादन खर्चात बचत करू शकतात. ह्या बचती खालीलप्रमाणे आपण बघूयात त्या कोणकोणत्या आहेत. म्हणजे आता हे ज्या बहिर्गत बचती आहे ह्या काय एखादा उद्योग समूहाला फायदा होत नाही, तर इतर उद्योग संस्था नाही, म्हणजे एकाच उद्योग संस्थेला होत नाही. बहिर्गत बचतीचे फायदे हे एकाच नाही तर अनेक उद्योग संस्था आहेत या सर्वांना याचे फायदे होत असतात. म्हणजे फायद्याची मक्तेदारी होत नाही अशा फायद्यांची. अशा बचतीतून उद्योग संस्था आपल्या उत्पादन खर्चात बचत करून ते बचत कोणकोणते आहेत तर ते आपण बघूयात. नंबर 1चा जो फायदा आहे किंवा बचती आहे बहिर्गत बचतीमधला पहिला आहे केंद्रीयकरण. आता विशिष्ट विभागात उद्योग संस्थेचा विकास व विस्तार होतो तेव्हा त्या उद्योग संस्थेचे केंद्रीकरण झाले असते. आपण मानतो की केंद्रीकरणामुळे उद्योग संस्थांना एकत्र येऊन कामगार प्रशिक्षण चालवणे, पाणी व्यवस्थापन करणे, वाहतुकीच्या सोयी निर्माण करणे त्यापासून फायदे ठरतात. असे एवढेच नव्हे तर उद्योग संस्थेच्या उत्पादनातून जो टाकाऊ माल निघतो त्यापासून एखादे स्वतंत्र उत्पादन करणे सहज परवडते. म्हणजे उदाहरणार्थ आता विविध साखर कारखान्यातून निघणाऱ्या मळीपासून कागद किंवा मध्यार्क यासारखे पदार्थ तयार करता येतात. याशिवाय अशा उद्योगसंस्था एखाद्या संशोधन शाळा चालवू शकतात. त्यातून होणाऱ्या संशोधनाचे फायदे हे सर्वांना घेता येतात. अशा प्रकारे हा एक्सटर्नल बचतीचा सर्वांना होणारा हा केंद्रीकरण हा एक फायदा आहे. दुसरा आहे माहिती. आता व्यवसायात आपल्या उद्योगाची माहिती इतरांना देणे व इतरांच्या उद्योगाची माहिती आपण करून घेणे याला फायदा फार महत्त्व असते. म्हणजे उद्योगाचा विस्तार झाला असता अशा संस्था आपली स्वतःची माहिती पत्रके, पाक्षिके किंवा मासिके चालवू शकतात. अशा माहिती माध्यमातून आपली ओळख व समाजाला करून देऊ शकतात. म्हणजे त्यांची तर ओळख होते, परंतु त्यापासून जी काही माहिती बाहेर येते, ज्या उद्योग व्यवसायासंदर्भात माहिती येते त्या संदर्भात सर्वांना त्यामधून माहिती मिळते आणि त्या माहितीचा व्यवसाय असताना किंवा व्यवसाय करत असताना इतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांना याचा फायदा होतो. त्यानंतर आहे अधिकोष सुविधा. अधिकोष सुविधा म्हणजे काय? आता उद्योग संस्थेच्या वाढीमुळे अधिकोषाच्या सुविधा मिळतात. मोठ्या शहरात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथे बँकाही अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे उद्योग संस्थेला कर्ज पुरवठा सहजासहजी उपलब्ध होतो.
औद्योगिकरणामुळे कुशल श्रमिकही उपलब्ध होतात, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. हा झाला अधिकोष सुविधा. त्यानंतर आहे प्रशिक्षण केंद्राचा लाभ. आता त्यानंतर प्रशिक्षण केंद्राचा लाभ जो आहे, आता हेच चौथा बहिर्गत बचतीचा फायदा आहे. आता उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रशिक्षण केंद्रे उघडली जातात. म्हणजे कोणताही उद्योग व्यवसाय जर मोठा असेल, मोठ्या प्रमाणात असेल, तर त्या ठिकाणी ते प्रशिक्षण केंद्रे, त्या ठिकाणी जे कामगार लागतं त्या कामगारांना जे प्रशिक्षण दिलं जातं, हे प्रशिक्षणासाठी मग त्या ठिकाणी जे प्रशिक्षण केंद्र त्यात उघडली जातात, त्या केंद्राद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळत राहते. त्या प्रशिक्षण केंद्राचा लाभ त्या परिसरातील सर्व उत्पादन संस्थांना मिळतो. तसेच अनेक उद्योगधंदे असल्यामुळे त्यातील तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा फायदा सर्वांना मिळतो. आता आपण वरील अंतर्गत आणि बहिर्गत बचती बघितल्या. यामध्ये व्यवसायात स्थानिकीकरणामुळे सर्व व्यवसायांना जे लाभ होतात त्या लाभांना बाह्य किंवा बहिर्गत बचती असे म्हटले जाते. या फायद्यामुळे उत्पादन संस्थांचा उत्पादन खर्च कमी होत असतो. अशा प्रकारे उद्योगाच्या विकासाबरोबर उद्योगास अंतर्गत व बहिर्गत बचतीचे फायदे मिळतात. त्यातून आपण उत्पादन खर्च कमी करू शकतो. आता हे आपण जे बघितलं, यामध्ये उत्पादन संस्था किंवा उद्योग संस्था असेल, ह्या आपला जो खर्च आहे उत्पादनावर होणारा जो खर्च आहे हा कमी करू शकतात या अंतर्गत आणि बहिर्गत बचतीमुळे. व आपल्याला जास्तीत जास्त फायद्यामध्ये वाढ करणे, नफा मिळवणे, यामधून नफा मिळवता येतो. उद्योगांना मिळणारे हे फायदे वेगवेगळे करून दाखवता येत नाहीत किंवा त्यांच्यात स्वतंत्र रेषाही ओढता येत नाहीत, कारण एका उद्योग संस्था अंतर्गत फायदा हा दुसऱ्या उद्योग संस्थेला बहिर्गत फायदा असतो. उदाहरणार्थ एखाद्या उद्योग संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने व्यवस्थापकीय खर्चात बरीच काटकसर झाली, तर इतर उद्योगांनाही त्याचे अनुकरण करतील. अशा प्रकारे उद्योग संस्थांना उद्योगाला विविध अंतर्गत व बहिर्गत बचतीचे फायदे मिळून त्यांना नफ्यात वाढ करू शकतात किंवा नफ्यात वाढ करतात. अशा प्रकारे आपण अंतर्गत आणि बहिर्गत बचती काय आहे हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. तर यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये ISO कॉन्ट म्हणजे वक्र, जो ISO वक्र आहे हे किंवा ISO लाईन, प्रोडक्शन प्रॉफिट कर्व, तर हे सर्व आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.